नमस्कार. आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक मराठी उद्योजकाच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. पारंपरिक व्यवसायाची पद्धत आणि गजबजलेली बाजारपेठ आता बदलली आहे. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. व्यवसायात मोठी डिजिटल क्रांती झाली आहे आणि या नव्या युगात बदल स्वीकारणे आता फक्त पर्याय नाही तर ती एक आवश्यकता बनली आहे. ज्या उद्योजकांनी या बदलाला स्वीकारले नाही ते मागे पडत आहेत. यशस्वी होण्यासाठी आपल्याला डिजिटल मार्गावर चालावेच लागेल. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे डिजिटल उपस्थिती, डिजिटल प्रेझेन्स स्थापित करणे. केवळ एक चांगले उत्पादन असणे पुरेसे नाही. आपली स्वतःची वेबसाईट, गुगल बिझनेस प्रोफाईल आणि सोशल मीडिया पेजेस असणे महत्त्वाचे आहे. आपला व्यवसाय ग्राहकांना ऑनलाईन सहज सापडला पाहिजे. डिजिटल उपस्थितीमुळे आपण आपल्या लक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. दुसरा महत्त्वाचा बदल, सोशल मीडिया आजची नवी बाजारपेठ आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप बिझनेस ही केवळ मनोरंजनाची साधने राहिलेली नाहीत. ही विक्री आणि संवादाची प्रभावी साधने आहेत. आजचे ग्राहक सोशल मीडियाच्या माध्यमातूनच व्यवसायांना शोधतात, उत्पादन किंवा सेवेचे मूल्यांकन करतात आणि थेट संपर्क साधतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, फक्त उत्पादन विकू नका तर एक मजबूत ब्रँड तयार करा. यशस्वी ब्रँड्स त्यांच्या ग्राहकांचे रिव्ह्यू, टेस्टिमोनियल्स आणि पुनरावृत्ती खरेदीदारांमुळे मोठे होतात. ग्राहकांचा विश्वास, बाजारातील प्रतिष्ठा आणि सुसंगत ब्रँडिंग, कन्सिस्टंट ब्रँडिंग अत्यंत महत्त्वाची आहे. प्रभावी कथाकथन, स्टोरी टेलिंग वापरून ग्राहकांशी भावनिक जोडणी साधा. चौथा बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि ऑटोमेशनचा उपयोग. आजचे उद्योजक AI टूल्स, ऑटोमेटेड ग्राहक समर्थन, चॅटबॉट्स आणि डिजिटल मार्केटिंगसाठी AIचा वापर करत आहेत. AIमुळे वेळेची बचत होते, खर्च कमी होतो आणि कामाची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे AIला घाबरू नका, त्याचा वापर करा. पाचवा आणि निर्णायक बदल, डेटा आधारित निर्णय घेणे, डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. डॅशबोर्ड्स, ॲनालिटिक्स आणि विक्री अहवाल वापरून ग्राहकांबद्दल आणि बाजाराबद्दल सखोल माहिती मिळवा. आधुनिक उद्योजकांनी अंदाजे निर्णय घेण्याऐवजी अचूक माहितीच्या आधारावर निर्णय घ्यायला हवेत. डेटा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. आणि शेवटी लक्षात ठेवा, भविष्य अशा उद्योजकांचे आहे जे सतत शिकतात, तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात, डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रभुत्व मिळवतात आणि मजबूत ब्रँड तयार करतात. AIचा योग्य वापर करून तुम्ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकता. मराठी उद्योजकांचे भविष्य उज्ज्वल आहे. शेअर बाजार, गुंतवणूक आणि व्यवसाय विषयक अशाच उपयुक्त माहितीसाठी अर्थसंकेतच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.